शिवापुरम या ग्रामीण भारतीय गावाला विनाशाचा सामना करावा लागला। दुष्काळ आणि उपासमारीने जमिनीला वेठीस धरले। पिके सुकली, नद्या आटल्या, पुरुष आणि स्त्रिया चिंताग्रस्त, हताश। पण तेजस्वी मनाच्या सरस्वतीने हार मानण्यास नकार दिला। हा 25 वर्षीय शास्त्रज्ञ शिवापुरममध्ये राहत होता। तिची जिज्ञासा आणि बुद्धीने गावकऱ्यांना प्रेरणा दिली। सरस्वतीने हवामानाचे नमुने, हवामानशास्त्र यांचा अभ्यास केला। तिने शिवपुरमच्या संकटावर उपाय शोधला। दिवस निद्रिस्त रात्रीत बदलले। सरस्वतीच्या समर्पणाने नाविन्य निर्माण झाले। तिच्या तात्पुरत्या प्रयोगशाळेत एका अवाढव्य मशीनने आकार घेतला। महारथी, एक जटिल प्रणाली, कंडेन्सर, टर्बाइन आणि स्प्रिंकलर, आयोनायझर्स, क्लाउड सीडर्स आणि विंड टर्बाइन। ग्रामस्थांनी शंका घेतली, कृत्रिम पाऊस अशक्य। सरस्वतीने धीर धरला। दिवस आला। सरस्वतीने महारथी सक्रिय केले। गडगडणारी इंजिन, गिरट्या घालणारी ब्लेड, ढग जमले, गडद आणि जड। पहिले थेंब पडले, मग मुसळधार पाऊस। शिवपुरम आनंदित झाला। पिके सजीव झाली, नद्या फुगल्या, गावकरी नाचले, हसले, स्त्रिया गायल्या, पुरुषांनी वाद्ये वाजवली। सरस्वती हसली, डोळ्यात अश्रू आले। विज्ञान चमत्कार करू शकते, ती म्हणाली। शिवापुरमच्या सरपंचांनी सरस्वतीची स्तुती केली। तुमच्या अलौकिक बुद्धिमत्तेने आम्हाला वाचवले। गावकऱ्यांनी सरस्वतीच्या चातुर्याचा आनंद साजरा केला। तिचे नाव वर्षा देवी, पाऊस देवी ठेवले। शिवपुरमची भरभराट झाली। पिके बहरली, पशुधन फुलले। सरस्वती नवनवीन कार्य करत राहिली। युवकांना विज्ञानासाठी प्रेरणा। शिवपुरमचे भविष्य उजळले। महारथी आशेचे प्रतीक बनले। मानवी कल्पकतेचा दाखला। सरस्वतीचा वारसा जगला। सक्षम मन जग बदलू शकते।